गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहेत तुम्ही सर्वजण? खंडेरायाच्या आशीर्वादाने तुम्ही सर्वजण चांगले असाल. तर आज आम्ही चालू आहे आईमाऊलीच्या भेटीलाच, म्हणजे कारल्याला चाललो आहे दर्शनासाठी. तर तुम्ही बघत राहा, पुढे कंटिन्यू करा. तर बघू शकता आज आपले कधी कार्यक्रम असतात, बँजोवाले मित्र असतात, ते पण आज जोडीला आहे आमच्या अख्खा दिवस. आणि आज आपला हॅरिटॉन पण आहे. खिडकी जमा कसा निघले लोकांना कमेंट करायला लागले का हरिभाई काही नाही आज लिहा. तर गाईज टाइम होता 7चा निघा जा ना, या माऊली आले 7:30 वाजता आता निघूत. बघू शकता. त्याला तर आम्ही आता निघतो एकविरीला जाण्यासाठी. तो बघत राहा, तुम्ही पुढे कंटिन्यू करा. बसमध्ये जेवढे सीट असतील तेवढे कधी पण सीट घ्या, नाहीतर बघा अशी बारी येते, आता उभा राहायला लागते. मग नंतर बघा इकडे डायरेक्ट खुर्च्या मांडल्या पण तेवढं पण सीट असतील तेवढेच माणसाच्या. तर 2 तासाची रनिंग करून आता कलंबोलीला पोहोचलो. इथे आम्ही नाश्ता घेण्यासाठी उतरलोय. खूप कंटाळा आला, बसमध्ये खूप गर्दी होती. 30 आणि माणसं 50 बसवलं आम्ही बसमध्ये. असे घेत झाले. मालो आपला सॉरी अर्षद पण आले आज, आणि आपले गुरुवारी आहेत. तर आता कंटिन्यू पुढे बघा. अरे बघा हॅरीचा तोच काम असते गावावर. हे ग पाट्या. फायनली पोहोचलो आम्ही. या बाबूचे केस काढायचे आहेत. ही बाबूची मम्मी आहे. काय मग बाबूची बॉस कट मारायची आहे का? हा, टकली करायची आहे का? नाही तर बॉस कट मारू आपण. टकली करायची आहे का? ठीक आहे. पुढे बघत राहा. म्हणजे जस्ट पोहोचलोय आम्ही. आता इथून नाचत जाऊ आम्ही मंदिरापर्यंत. बरोबर का? फोटो सगळ्या माशापर्यंत. फायनली आम्ही आता वरती पोहोचलो. बघू शकता तुम्ही, खूप गर्दी आहे आज. आता आम्ही जातो आणि आईच्या दर्शनासाठी रांगेत राहतो. काहीच फायनली दर्शन वगैरे झाला मस्त. खूप लाईन होती, 2 तास गेले लाईनला. आणि अर्षद पहिली वर आले आज एक वेळेला. बघू शकता. तुला कसं वाटलं येऊन? आज वाटलं जरा समाधान. झाला का दर्शन? झालं दर्शन. ठीक आहे. तर पुढे बघत राहा. आता खाली झालोय आम्ही. खाली जाऊन पण कार्यक्रम होणार आहे. यांना काय घेतलं नाही म्हणून.
हो मी जे घरात पण टाकी ना तुम्ही बघ फायनली आता रूमवर पोहोचलो बघू शकता. बरं वाटलं खूप इकडे बघून. आणि हे बघा आंबोजोर आला आमच्या इथं आंबोजोर झाले आंबोजोर आंबोजोर आधी देवीची आहे बाबा त्याच्याने मी करायचा. काही तर रूमवर आल्या पहिले हॅरी भेटला. हॅरी नाका जेवायला रांधून ठेवले मस्त जागी वरती यायला नाही हॅरी. हॅरी कसा वाटला? गरम जाम मुले थंड पाणी पिला खाई नाही. हा आता थंडा थंडा आवाज आला तुला. आई हॅरी काय काय बनवलं आपलं जेवण दाखव. अजून कोंबडा अजून बकऱ्याचं मटण बस बस. यांचे काही कमी भेटतात तुला बघ मग चेक करेल ना तू पण. बघू ना कोंबडी आहे कोंबड्याचं मटण ओके ओके ठीक आहे. लगेच आपली येत आहे जेवायला बोलव लगेच जाऊ ना आपलं त्याला मटण मारून दे तेव्हा. मला ग्रुपच्या बघ कधीपासून जेवायला बसतात बघा. तो पाच दिली आणि बिजा कोणी काही वारीच नाही. कोई खाने को देव रे. कपडे घेतले तीन दिवसात घेतले 2 टाइम या म्हणजे माणसाला सुद्धा जेवून पण नाही द्यायचा काय काही जाणं बोलवा आपण जेवायला बोलू नका साप उभा करतील. तर गाईत जेवण वगैरे झाला मस्त एकदम. आणि कोंबडा बघा याला सकाळपासून बघतोय खाली बघतोय वरती काही बघतच नाही. आजचा विषय काय याचा तर वाटतं लाजत असेल सगळ्यांसमोर.
पण इतका थोडा ना लागेल तो भाई. वरती बघ, वरती बघ. लागलो कोंबडा आहे आमचा. वरती बघत नाही गाई तो सकाळ बसून. गाईज आता फायनली घरी जाण्यासाठी निघालो. बघू शकता आमची बस आली. चला तर मग आता डायरेक्ट दापोड्यामध्ये भेटू मिरवणुकीला. आता कम्प्लीट लोणावळा घाट उतरायला आलो आणि बसचा टायर पंक्चर झालाय. बघू शकता तुम्ही. या बाया जास्त जेवल्या असतील म्हणून बसचा टायर पंक्चर झाले, बाकी काही नाही. ही VIP माणसं बसले नाही तर नको त्याला नको बाई. तेव्हा बेटे खाली शिरले डायरेक्ट. मोबाईल खराब होला. अरे जितू भाऊ येऊ तू ब्लॉग मध्ये यायला. डिक्स तुटले डिक्स. अरे बसचा टायर पंक्चर झाले. थोर काही कंटाळा आले. गाणी बोल ना मस्त. आई बाजी कोणाला पावशी, आई बाजी कोणाला पावशी, आई माझी कोणाला पावशी. गाणी आई तुझी लोकावल्याची वाट, आई तुझी लोकावल्याची वाट. बाहुला घरी जा. भाजीवाला आहे. आम्ही सोनालीच्या मागवली. मला ऑर्डर द्यायची असेल तर द्या 100%. नवीन पैसे नाही देत जास्त. दोन येईल माझा बस. मुरल्या मुरल्या यो डान्स तरी त्यांचा भिंगरी डान्स. तर फायनली आम्ही आता पोहोचलो दापोड्याला. बसचा टायर पंक्चर झाला म्हणून खूप कंटाळा आला बसमध्ये. तुम्हाला कसा वाटला? 7:30 वाजता आले. कधी वाजलं बघ? 9:30. 7:30 ते 9:30 झाले. आता मिरवणूक होईल थोड्या वेळात. तर बघत राहा पुढे. दाखवू आम्ही पण तुम्हाला. होते भाई आपल्याला का व्हायचं नाही? नाही पण नाही येत आहे मला जरा जास्त व्हायचं. त्या आहे रे. तर फायनली आई एकविराची जागेवर पोहोचली खूप छान पद्धतीने आणि पालखी पण खूप छान झाली. तर तुम्हाला व्लॉग आवडलेला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आई माऊलींचा एकविरा आईचा